कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्यासमोर चिंतामणी विजयातील गणेशाची कथा आपणास ऐकवण्यात मला आनंद होत आहे. तरी आपण मनापासून ही गणेशाची कथा ऐका. अष्टविनायकापैकी हा एक चिंतामणी गणपती यांची कथा आपल्या समोर सादर करीत आहे. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री मातृपितृभ्याम नमः. श्री इष्टदेवता कुलदेवताभ्याम नमः. श्री गजानना गुणाधीशा परब्रह्मया विश्वेशा परात्परा विघ्नेशा चित्स्वरूपा निर्मला चिदानंद निर्विकारा पूर्ण ब्रह्माया सर्वेश्वरा स्वानंद वास्या लंबोदरा सच्चिदानंद घन हेरंबा मंगलधामा मंगलमूर्ती ब्रह्म सनातन ब्रह्मा नस्पती ज्येष्ठ राया श्रेष्ठ जगती मायातीत सर्वेशा जो आदिमायेच्या नियंता अनंत ब्रह्मांडाचा करता शिव विष्णू विधाता तोही स्वरूपे नटलाशी जयाच्या सत्ते वाचून नहाले कदा वृक्षाचे पान ऐसा निर्विकल्प निरंजन तो सगुण स्वरूपे नटलाशी परब्रह्मैसा जो सनातन तयाशी वंदती शिवनंदन तो हा भक्त लागे गजानन प्रणव स्वरूपा अवलंबित अकारा समगंडस्थान औकारिं शुंडा शोभायमान अर्थमात्रा समभाळे निशारमण मकार दंत तेजस्वी कपाळी टिळक शून्याचा प्रणम वाक्य जो दिसे साचा चालक जो का आदिमायेचा देव देवांचा मूळ जो सिंदूर चर्चिता रक्तवर्ण कर्णे कुंडले शूर्पकर्ण सरळ शुंडा लंबायमान चतुर्बाहू विराजती परशुपाशांकुश करी एकदंत शुभ्र बाहेरी वरदास्त वरद करे ठेविला भक्त रक्षावया नाभिविराजे शेषभूषण पितांबर मधुर वाहन जानो जंगा तळवे अरक्तवर्ण बालर्का समभासती ऐसा निर्विकल्प जो निरंजन केवी करो मी रूप वर्णन नामातीत गजानन चारे वर्णिता भागले चारे सकदान लाभला पार आसाई 18 झाले स्थिर 636 वर्णिता सार तेही स्वरूपाने नती 64 आणि 16 12 9 14 न लागला थारा तेथ 2 3 यांचा पसारा
वर्णिता सार ते स्वरूपा नेनती. ते दोन तीन यांचा पसारा सहजच तेव्हा विराला. तरी मी मंदमती किंकरा केवी वर्णवे तव लीला पार. तू कृपाळू होता लंबोदर तरीच शक्य वर्णावया. तव कृपा झाल्यावरी पांगुळा वेदेल महागिरी. मुका पडेल वेदचारी दिव्य ज्ञान पाओनी. तरी शरणालो देवा पाया करे धरे विघ्नराया. तुझी संपूर्ण लीला वर्णावया बुद्धिमत बुद्धिदाता तू होशी. प्रेम करितायशे स्तवना संत शोणे श्री गजानन. धुंडी हृदयी वसोन सद्गुण लीला वर्णवी. स्तवनायशे करोनिया प्रेमेन मिली विधी तनया. आदिशक्ती जी महामाया तिने जमानशी स्थापिली. मूळ माया जी प्रणवावरी आज चौवाचे ईश्वरी. वर्णती जे ती वेदचारी ती गणेश रमणी शारदा. अनंत कोटी सूर्याहुन मुखप्रभाजीची शोभायमान. दिव्य विराजे मयूरवाहन विना करी जो ज्ञानाचा. कुंदेंदुवत पुष्पहार गळा अंग श्वास नभी कोंदला. शुभ्र परिधान मौक्तिक माला करणे कुंडले लखलखती. हरिहरादी सुरासुर सिद्धयोगी ऋषीश्वर. आध्यात्य अखंड निरंतर निज हेतू पूर्ण करावया. ग्रंथारंभे करिता स्मरण तत्काळ होय दिव्य ज्ञान. ऐशे धुंडीदासे हृदय जाणून चरणे सदृढ लागला. माते जीवाग्री अखंड वसोण वधवी संपूर्ण लीला सुरस गहन. माये तव कृपे वाचून शक्य न होय वर्णावया. करोन ऐशे शारदा स्तवण आनंदेन मिले गुरुचरण. जो का प्रत्यक्ष गजानन केवी महिमा वर्णू मी. सद्गुरु ज्ञानाचा न लगे पार. भाविकाशी करुणा कर मन इप्सित देतसे सत्वर. सद्भाव चित्ती जानुनी गुरु समान जरे मानु देव. परितयान देववे आत्मवैभव. गुरुपदी दृढ ठेविला भाव आपणा सम करीतसे. गुरु केवळ माय माऊली भक्ती जाणोनी करी सावली. सद्गुरु वाचोन कदान काळी ज्ञान प्राप्ती नवेची. सद्गुरु ऐसा दया घन सद्भाव्य करिता तयाचे स्मरण. तेने गणेश कथा सुरस घन वदे आनंदे गुरुदये. कृपे ठेवणे मस्तकी हस्ता पूर्वित दासांचे मनोरथ. बसवणे स्वये हृदस्थ वदविता झाला सलीला. चिंतले म्हणे भक्त महान शिव विष्णू रोहिणी रमण. मयूर मंगल सुख महान श्रेष्ठ भक्त हे गणेशाचे.
नवविधा भक्तीचे जे भक्त थोर, आश्रवण भक्ती जाणे कुमार. कीर्तन सुख हे दिनकर, चिंतन सुख राम जाणे. पाद भक्ती ही जाणे अंबा, प्रिय करजे साध्वी सांबा. आदिमाया पूर्ण कदंबा, पद भक्तीचे वर्म जाणे. करिता सद्भावे अर्चन, सौख्य लादला जनार्दन. कीर्ती वैभवादी संपूर्ण, लादला दशावतार घेऊनी. सख्याने नवविधा भक्ती, ही सर्व जाणे एको मापती. यास्तव पुत्र होणे गणपती, पुरविला हेत मनींचा. दास्य करोने भार्गवांनी, सहस्रार्जुन मारिलारणी. एक विशांती वेळा धरणी, केली निहा क्षत्रिय प्रसादे. धुंडी मुनी रतला ध्याने, शुक एक योग साधने. ऐशे गणेश भक्त हे शिरोमणी, याते सद्भावे नमितसे. थोर विख्यात जे गणेश भक्त, प्रत्यक्ष जे काय एक दंत. याते मी साष्टांगी नमित, ग्रंथारंभे आनंदे. मुदगल कश्यप भृशुंडी मुनी, कौडन्य प्रत्यक्ष चिंतामणी. वरेण्य काशीराज शिरोमणी, नारदादी सनक सनंदन. यांचे सद्भावे करोनी स्मरण, हृदयस्थ ठेविले स्थापून. तेव्हा गणेश कथा सुरसा गहन, वदता झाला आनंदे. थोर भक्त जे कलियुगात, महिमा जयांचा ते अद्भुत. निरंजन स्वामी हा एकदंत, मोरया गोसावी हा मोरया. यांच्या पदी ठेवून माथा, हृदय चिंतिता एकदंता. तेने झाली मनी स्फुरता, गणेश कथा वर्णावया. गणेश रस्य गणेश भागवत, संस्कृत ग्रंथ हे अद्भुत. गणेश लीला यात बहुत, अनेक पुराण युक्त जी. या ग्रंथीचा शय पाहुण, प्राकृत भाषेत करीतो कथन. वदविता सर्व गजानन, दास हृदयस्थ वसोनी. चिंतामणीचे त्रयावतार, आणि शारदेचे स्वयंवर. स्थावर क्षेत्र महिमा थोर, प्रत्यक्ष जे का स्वानंद. धुमासुराने धूम्रवर्ण, तिजा धूमकेतू दैत्य महान. सुरस कथाई अद्भुत घन, तारक भवसागराशी. धुंडे सुत गुड ज्ञान, संत लीला ही सुरस घन. तरी कृपाळ होता तू गजानन, शक्य होय वर्णावया. तरी देवा वसोनी हृदयस्था, स्वगुण वदवी आता समस्त. धरोनी कृपे वरद हस्ता, शब्द रसिका वदविका. नाम तुझे ता वदने, दुरितांचे तत्काळ होय हानी. हे मानसी जाणोनी चिंतामणी, पायी लागलो सद्भावे.
पूर्ण करा देवा माझा हेत, आदया सागर तू एकदंत, नाम तुझे अखंड गात, धरे करे निजदासा. गणेश नाम हे मुखी घेता, आल्हाद झाला तेने चित्ता, वदता झाला सुरस कथा, नमन करो निपायासी. धुंडी विनवी श्रोतिया प्रती, गणेश कथा ही गोमती, प्राशन करिता सद्गती, प्राप्त होय तत्काळ. नमिषारण्ये मुनी ते सुत, कथी तसे गणेश भागवत, कथा सुरसा अत्यंभुत, श्रवणे आल्हाद होत मानसी. कृतयुगाचे तृतीय चरणात, गणेश अवतार झाला यात. हे गणेश पुराणी समस्त, विधीने व्यासाशी कथिले. यात विष्णूचे अवतार झाले चार, पुढे त्रयदानव मातले फार. जिंकोन तया हरिहर, बंदीत घातले सुरासुर. स्वर्ग मृत्यू पाताळ, त्रैलोक्य जिंकिले सकळ. दानवायशे प्रबळ, चतुर्थ चरणी जाहले. तेने योग याग राहिले सारे, त्रयभुवने सुटले भयवारे. ऐसे जाणून या विघ्न हरे, दैत्य त्रयाशी वधिलेशे. सुतमुखींची ऐकता वाणी, मुनी वदती प्रेमे करोनी. दानव कैसे मारिले रणी, गजाननाने हे सांगे. दैत्योत्पन्न झाले कैसे, कवनाच्या वरे मातले ऐसे. देवासे कैसे जिंकलेशे, हे समूळ कथा आम्हासी. सत्कथा ऐकता गणेशाची, तृप्ती न होय श्रवणाची. त्यात अमृतवाणी तुझे साचे, ऐकता लाद होतसे. तरी सत्कथा हे सांगोनी, प्रेमरस घालिया मुचे श्रवणे. ऐकोन ऐशी मुनिवाणी, सूतमानसी हर्षला. मोदे वदे मुनीशी सुता, तुम्ही महान गणेश भक्त. तुमच्या योगे मजला नित्य नाम मुखी येतसे. तुम्ही नित्यार्चिता गजानन, वाचे सदा नामस्मरण. पुराण श्रवणे बैसोन, गणेश कथा रस सेविता. आयशे महान भक्त तुम्ही पाही, कथेशी सादर याताश्चर्य नाही. अज्ञान बुद्धी सही लालसा होई, गणेश कथाही ऐकावया. परिसाता गणेश लीला, आजिका विधी व्यासा ते वदला. श्री श्रवण करवोनी श्रवणाला, हृदय साठवा आनंदे. कृतयुगाचे संपता चरण तिना, त्रयदानव झाले निर्माण. हे कथानक मुळापासून सविस्तर सांगतो. त्रिपुच्छ मर्कट महामुनी, जो योग माया माझी शिरोमणी. ते जे प्रत्यक्ष जसा तरणी, सागर पूर्ण शांतीचा. सहनशील ते उदार, भगवत भक्त महान थोरा. त्रिकाळ ज्ञानी योगेश्वर, आप पर नेने मानसी.
निष्कामे कर्मे करीत मानसी नसे कोणता हेत हे मृतिका समभावित दंभ न दाखवी जनाते सुख दुःख जयात समान परोपकारी सदा मन जड जीवा ते उद्धरुण भगवत स्वरूपा दाखवी महाराज ऐसा योग मुनी आवशे भागीरथी तिरी उपवनी चिंता दुःख तय स्थानी स्पर्श न करे प्राणिया ऐशा ह्या सुरम्यवनी न वैर पशु क्रीडती राणी व्याघ्रधेनु हरिण हरिणी नकुळ सर्प क्रीडती वृक जम्बुक ससे श्वान अस्वले गेंडे हस्ती महान सर्व एकत्र मिळून स्वइच्छेने क्रीडती चातक मयूर राजहंस आकीर बगळे बदके वायस कोकिळा साळ्या तास पारवे शब्द करिता ती त्रिकाळ धेनो अखंड दुबती वृक्ष फलभारे सर्व डोलती जागोजागी पाठ वाहती सुहास कोंदला चौकडे जाई जुयाने मालती मोगरा पुन्हा राय शेवंती चंपक केतकी वने शोभती जासुंदी कन्नेर फुललीशी वेद घोष करीते मुनी ज्ञान चर्चा हे अनुदिनी पुराण श्रवणे बैसोने कथारस शिविती ऐसा योगी हा महामुनी वशे अखंडया सुरम्यवनी जयाने कामादिंद्रे जिंकोनी भगवत पदा जोडिले तयाच श्रीच पोटी दानव जन्मले त्रयहाटी तयाने प्रसन्न करोनी धुर्जटी त्रय लोक्य सारे जिंकिले गजानने वधोनि त्रयासी रक्षिले देव निज भक्तासी ऐकोनी ऐशा सुशब्दासी मुनिसुतासी प्रार्थिते मुनियोगी बहुविख्यात ज्ञानी असोनी भगवत भक्त तरी विद्रुपता ही निश्रित काय कारणे पावली त्रय पुच्छ मर्कट वदन दानव झाले त्रय नंदन कथा न कहे विचित्र कोण संशय चित्ती दाटला आणि मुनी कांतेचे काय नाव जन्मले केवी त्रय दानव हे मानस वाटे अभिनव
तरी सविस्तर कथा नक सांग हे. सुते ऐकता मुनीची वाणी, आनंद दाटला अंतहा करणी. ऋषीची सदकथा तये क्षणी, वदता झाला ते काळी. सप्त ऋषी गंगा तटी उण, चातुर्मास करावया पूर्ण. आश्रम करुणिया निर्माण, राहते झाले कुटुंबेशी. चातुर्मास थोर जाणोनी, स्थापिते झाले स्मार्त अग्नी. कुंड करोनी चतुष्कोणी, स्थापिती अग्नी सते काळी. सप्त ऋषी स्वपल्ल्या समवेत, हवन करीते मंत्रोक्त. तो अग्नि होनी प्रज्वलित, कांता ऋषीच्या अवलोकिल्या. नेत्रिलक्षिता दिव्य स्वरूपाशी, कामातुर झाला निज मानसी. प्रगट करू पाहे स्वस्वरूपाशी, परिभय मानसी पावला. जरी स्वसामर्थ्य मी दावितो येथ, तरी सप्त ऋषी समीप आहेत. करतील माते बलहल, अन्याय माझा विलोकिता. विप्राच भय मानिती देव, रंकाचा हे करतील राव. सामर्थ्य यांचे अपूर्व, पाशाने दैवता उत्पन्न करते. शरादपी शापादपी थोर, भय मानिती विधी हरिहर. तरी शाप देऊनी सत्वर, भस्म करते लक्षणार्धे. भगांकित केला वज्रधर, कलाहीन केला रोहिणीवर. हरीच्या पद मारिता हृदयावर, चरण धरले विप्राचे. तरी सप्त ऋषी अति महान, भस्म करतील न लागता क्षण. भयायशे हे पावोन अग्न, शांत झाला ते काळी. परी स्वमानशी गुंतला हेता, स्वहेत साधावया नित्य लक्षिता. दैवयोगा विचित्र, तो भोगल्या विन सुटे. प्रातः काळी नित्य नेमाने, ऋषी पत्न्यानंदाने. अग्नी साहुतिदाने, प्रज्वालित नित्य करती. प्रातः काळे के दिवशी, सप्त ऋषी गेले स्नानासी. अग्नी साहुती ध्यावयासी, ऋषी कांता पातल्या. आहुती अर्पोने अग्निता, वेणुयोगे प्रज्वालित. तेव्हा अग्नि होने प्रदीप्त, विलोकित ऋषी कांता. देखता झाला कामातुर, ज्वाळा तेव्हा करोनी थोर. कुचाने अधर, स्पर्श करे शीतळत्वे. ज्वाला उद्भवनी वरच्यावरी, स्वहिताशी पूर्ण करी. ऋषिकांता ते अवसरे, करती विचार स्वचित्ती. कळता न कळता निर्धारी, अग्निस्पर्श जरी झाला शरीरी. तरी तो स्वगुण दाखवे सत्वरे, हस्त तयाशी लागता. आहुती अर्पिता यास नित्य, कदा न होय प्रज्वालित. आज ज्वाळा उद्भवती बहुत, यत्न न करिता वरच्यावरी. तरी आज होनी शीतळा, स्पर्श करीत असे वेळोवेळ. त्यागोनिया शरीर सकळ, विपरीत हे दिशे. दैवत जाणून या हा गण, याशी अर्पिता अन्नदान.
तरी महापापी हा दुर्जन स्पर्श न करावा ययाशी. अरुंधती ऐशे वदून झाली तेव्हा क्रोधायमान. वदती झाली शापवचन जो कालोट हरिहरा. त्रयपुच्छ मर्कट वदनी होय दुरात्म्या पापखानी. ऐकून तेव्हा शापवाणी अग्नी तेव्हा घाबरला. तेव्हा अग्नी स्वस्वरूपात प्रगटोनी सद्भावे लागला तयांच चरणी. सप्तास्ताशी जोडोनी करे प्रार्थना काकुळती. पतिव्रता तुम्ही महान थोर अन्याय मी असे फार. छळले तुम्हासी साचार मद अंध मी होनी. मस्तकी ठेवून या पाणी ताराता मज लागोनी. तू गंगा स्नान करोनी मुनी आश्रम लागी पातले. तेव्हा रुंदती अबला नमोनी पतीच्या पद कमला. वृत्तांत सर्व मुनीस कथिला दिला शापाम्य अग्नीशी. सद्गद होनी वैष्णानर दंड सापडला चरणावर. जोडून या सप्तकर दीनवदने प्रार्थिता. अन्याय मी असे फार घडला मज कडोन्या विचार. वदतायशे नम्र उत्तर काप थर थर ते काळी. पश्चाताप तयाचा जाणो निमनी. वशिष्ठ वदे तये क्षणी असत्य नव्हे शापवाणी. मर्कटत्रय पुच्छ साहोशिला. पश्चाताप तुझला झाला यास्तव शाप वदतोय वेळा. पावशील हीन रूपाला परियोगी श्रेष्ठ होशिला. ब्रह्मवीर्यापासून मर्कट योनीत पावशील जनना. परितेजस्वी मर्कट वदन त्रय पुच्छ साहोशिला. होता त्रय दानव पुत्रच तुझला. पावशील तेव्हा स्वस्वरूपाला. ऐसा उशाप ऐकून ते वेळा अग्नि खिन्न झाला मानसी. तो हा अग्नि मर्कट मुनी योगिया माझी शिरोमणी. ऐशी सुतमुखीच्या ऐकता वाणी मुनी प्रार्थित तयाशी. कोणत्या मर्कटीच्या उदरी अग्नी ब्रह्मवीर्याने पावला जनन. तया विप्राचे काय नामाभिधान. हे सतचरित सर्व सांगे तेव्हा शौनिकादिकाशी सुत. सांगता झाला सुचरित सत्यलोकवासी विष्णू सुत. आनंदित सर्वदा बसलास्तानंद घन. पातले ते सुरगण विदेशी करोनिया नमन. सभास्थानी सर्व बैसले विधी विचारी तेव्हा म्हणी. गायन करावया सभास्थानी सुंदर ललना निर्मोनी क्षणी. गायने सुराशी तोष व्हावे जो निर्माण करता सर्व जगती. तयाची अद्भुताशी शक्ती गायनार्थ सुंदर युवती. निर्मिता झाला ते काळी. साई राग 36 भार्या गुणतत्वे सर्व एकत्र करून या. निर्मिल्या तेव्हा द्वय तनया नव यौवनाती उत्तम. गौरांगी शशांक वदनी सिंह कटिमुगलोचनी. सुवासांगी चनमावे गगनी तेज फाकले चहूकडे. द्वयांची नामे ठेवितया काळी एकीचे नाम ठेविले पुंजक स्थळी. पुंजिका नाम तये वेळी दुजेचे ठेविले आनंदे. विलोकिता तयांच्या स्वरूपाशी रंभा उर्वशी वाटती दासी.
रंभा उर्वशी वाटती दासी. गायन भाव न जाणती कोणी खिन्न झाली तेने. शंभर 99 100 आणि 1 बरोबर आहे. कळता न कळता निर्धारी अग्निस्पर्श जरी झाला शरीरी तरी तो स्वगुण दाखवी सत्वरी हस्त तयाशी लागता. आहुती अर्पिता यास नित्य कदा न होय प्रज्वालित. आज ज्वाळा उद्भवती बहुत यत्न करिता वरच्यावरी. तरी आज हो निशितळ स्पर्श करतसे वेळोवेळ. त्यागुण या शरीर सकळ विपरीत हे दिशे. दैवत जाणून या हाग्न याशी अर्पिता अन्नदान. तरी महापापी हा दुर्जन स्पर्श न करावा ययाशी. अरुंधती ऐशे वदुन झाली तेव्हा क्रोधायमान. वदती झाले शाप वचन झोका अलोट हरिहरा. त्रयपुच्छ मरकट वदनी होय दुरात्म्या पापखाणी. ऐकोन तेव्हा शापवाणी अग्नी तेव्हा घाबरला. तेव्हा अग्नी स्वस्वरूपात प्रगट होनी सद्भावी लागला तयांच्या चरणी. सप्तहस्ताशी जोडोनी करी प्रार्थना काकुळती. पतिव्रता तुम्ही मान थोर अन्याय मी असे फार. छळले तुम्हाशी साचार मद अंध मी होनी. मस्तकी ठेवून या पाणी ताराता मज लागोनी. तो गंगा स्नान करोनी मुनी आश्रमाला गे पातले. 100 नंतर 1 26 26. तेव्हा अरुंधती सहबला नमोनि पतीच्या पदकमला. वृत्तांत सर्व मुनीस कथिला दिला शापाम्य अग्निशी. सद्गत होनी वैष्णार दंड सापडला चरणावर. जोडून या सप्त कर दीनवदने प्रार्थित. अन्याय म्यासे फार घडला मज कडून विचार. वदतायशे नम्र उत्तर कापे थरथराते काळी. पश्चाताप तयाचा जाणो निमनी. वशिष्ठ वदित क्षणी असत्य नव्हे शापवाणी. मरकडत्रय पुचसा होशिला पश्चाताप तुझला झाला. यास्तव शाप वदतो वेळा. पावशील हीन रूपाला परियोगी श्रेष्ठ होशिला. ब्रह्मवीर्या पासून मरकट योनीत पावशील जनन. परितेजस्वी मरकट वदन त्रयपुचसा होशिला. होता त्रय दानव पुत्र तुझला. पावशील तेव्हा स्वरूपाला. ऐसा उषा पायको निती वेळा. अग्नि खिन्न झाला मानसी. तो हागणे मरकट मुनी योगिया माझे शिरोमणी. ऐशी सूतमुखींच्या ऐकतावानी मुनी प्रार्थिती तयाशी. कोणत्या मरकटीच्या उदरी अग्नी ब्रह्मवीर्याने पावला जनन. तया विप्राचे काय नामाभिधान.
हे सतचरित सर्व सांगे. तेव्हा शौनकादिकाशी सुत सांगता झाला सुचरित. सत्य लोकवाशी विष्णू सुत आनंदित सर्वदा. बसला असता आनंद घन पातले तेथे सुरगण. विदेशी करोनिया नमन सभास्थानी सर्व बैसले. विधी विचारी तेव्हा म्हणे गायन करावया सभास्थानी. सुंदर ललना निर्मोणी क्षणी गायने सुराशी तोष व्हावे. जो निर्माण करता सर्व जगती तयाच्या अद्भुताशे शक्ती. गायनार्थ सुंदर युवती निर्मिता झाला ते काळी. साई राग 36 भार्या गुणत्वे सर्व एकत्र करून या. निर्मिल्या तेव्हा द्वयतनया नवयौवनाती उत्तमा. गौरांगी शांक वदनी सिंहकटी मृगलोचनी. सुहासांगी चनमावे गगनी तेज फाकले चहुकडे. द्वयांची नामे ठेवितया काळी एकीचे नाम ठेविले पुंजकसळी. पुंजिका नाम ते वेळी दुजीचे ठेविले आनंदे. विलोकिता तयांच्या स्वरूपाशी रंभा उर्वशी वाटती दासी. द्वयांनी नमुनी विधी पदाशी प्रार्थिले कर जोडोनी. द्वयानि नमुनी विधी पदाशी प्रार्थिले कर जोडोनी. चराचरा देहे संपूर्ण स्वलेले केले निर्माण. परी तेच वेळी लेखन करे भाळे तयांच्या. महिमा तुझा ती अद्भुत सर्वाशे तवांकिता. प्रार्थिती सुर सुरादी समस्त वंदन करो निपदाशी. तुझ्या मुची जनक जननी निर्माण केले साम्हा लागुनी. आज्ञा तुझी श्रीवंदोनी अंकित राहो सर्वदा. ऐकोणी तयांची नम्रवाणी विधी हर्षोनी अंतःकरणी. वदता झाला तै क्षणी द्वयाला गीते धवा. करावया नित्य गायन केले तुम्हाशी निर्माण. या स्थानी नित्य राहुण गायन करा आनंदे. त्रिभुवन वस्तू जे दुर्मिळ ते प्राप्त होईल ते सकळ. तरी सत्यलोकी चिरकाळ राहुने स्वमुख भोगावे. आता तुम्ही सभास्थानी तो शिवाजी सुधा पाणी. ऐकून या विधीची वाणी त्या स्वमानसी आनंदल्या. सुरम्य करावया गायन सुप्रेमे नमोनी विधी चरण. विना केलेश निर्माण आकाशांश घेऊनी. स्वरांच्या तयाशी लावोनी तारा. वेदांचे मणी गोविले स्वरा. राग घोडीवर लाविला गारा. गायन करावया ते काळी. राग उपराग भार्या सहित गायनी राग मधुराळवित. समय हाव भाव सर्वदावित सुस्वरे करुणी ते काळी. गायन रंग मातला थोर चंचळत्व टाकून या समीर. गायनी तेव्हा झाला स्थिर तन्मय झाले सुरसारे. वदते निश्वळ सुधा पाणी. अगाधाशे विधीची करणी अप्सरा निर्माण करोनी. गायन धन्य ऐकविली विधीला ही प्रेमे नमोनी. स्वस्थानी जाती सुधा पाणी. नित्य काळे सत्यभुवनी त्या गायन करीती नेमाने. नित्य करीती अमृतपान नशे ते काही न्यून्य. आनंदे भोगितो भोग संपूर्ण. परिदैव योग हा विचित्र.
दैव दानव मानवासी दैवे सोडले कवनाशी कर्मानुसार सर्वाशी बुद्धी तैशी होतशी सत्यलोकी भोगिता भोग नसता ते काही व्यंग उद्भवलासे कर्मयोग पुंजिका पुंजक स्थळीशी गायन अभिमान धरो निमनी पातल्या वेगे इंद्र भुवनी अमर इंद्र हे तयाशी लक्ष्मी आदर केला द्वयांचा लक्षोनी उभयांच्या स्वरूपाशी मानसी लज्जित झाली शे उर्वशी देवेंद्र बैसव नितयाशी बोलता झाला ते काळी तुमचे मुखींचे गायन ऐकावयाजे उदित मन ऐकावयाजी उदित कर्ण तरी सभे माझे नृत्य करुण तो शिवावे सर्वाशी ब्रह्मतनया तुम्ही विख्यात पूर्ण करावा माझा हेत येथे आजे सुरमुनी समस्त द्यावा लाभ गायनाचा देवेंद्राच्या एकतावानी पुंज कसले हर्षोनी म्हणे आकाशाची विना करोनी स्वरांच्या तारा लाविल्या वेदांचे मनी गोवण आरंभिले दिव्य गायन गायन रंगी भरले गगन रागमूर्ती मंत प्रगटले तेने मंद मंद वाहे वात नदी प्रवाह कुंटला समस्त सहस्रवदन येऊ पाहात पृथ्वी श्रीची त्या गुणी आपरी देव मुनी सर्व निश्रिती गायन वर्मन जाणती स्वरूपतयांचे अवलोकिती तटस्थ नेत्र करोनी आलाप घेता गायनाचा कोणी न जाणती भाव त्यांचा कित्येक वदती सुवाचा स्वरूप लावण्य उभयांचे आवदे पुंजिका तै क्षणी गायन भाव जाणती कोणी खिन्न झाले मनी शब्द सुरमुनी लक्षोनी तेव्हा पुंज कसली वदत गायन जाणे एक कमलोद्भव सुत तया वाचोनी निश्रित जाणता नशे त्रिभुवने सभास्थाने सूर सकळ लक्षित्या मुचे मुख कमळ गायन भाव हा निर्मळ नेनती मानसी सर्वथा आयसा गायन अपमान थोर सुरांचा करीत वारंवार परिण बोलती कोणी उत्तर शब्द तेच ऐकोनी जेवी बदिराशी व्यर्थ गायन के अंदाशी दाविला दर्पण के प्रेताश शृंगारिता जाण सुकन पावे सर्वथा ते व्याजामाशी झाले गायनास श्रोते दैवे लाधले ऐशी पुंज कसळी ते वेळे वरच्यावरी बोलता देवांचा अपमान जाणो निमनी उद्विग्न झाला जमदाग्नी वदता झाला तै क्षणी स्वमानशी ती काळी मम पिता कृज्ञची कमुणी तो जरी असता या स्थानी करिता यांची गर्वहानी परे केविल या ठाया सद्गद होऊन अंतरी पितृस्मरण तेव्हा करी या समय धावून सत्वरी लज्जा रक्षी सुरांची स्मरण करिता जमदग्नी त्रिकाळ ज्ञानी क्रूचिक मुनी जो योग्या माझे मुकुटमणी भगवत भक्त उदार त्रिभुवनी जयाचे गमन तयांचे पुत्र हे तुमनी जाणून प्रगट झाला न लागता क्षण इंद्र सभेत ते काळी मुनीस देखता मरणात चरणी लागला दंडवत सिंहासनी त्वरे बैसवित आनंद करोनी ती काळी क्रूचिक मुनी लक्षिता नयनी आनंदले सर्व सुधा पाणी पितयाशी लक्षिता जमदग्नी आनंद चित्ती भाविता सुगंध सुमने आणून त्वरित अर्चन करिता मरनाथ कृज्ञीची कमुनी तेव्हा वदत देवेंद्राशी सादर गायन हेतु धरो निमनी पातलो तुझ्या सभास्थानी सुख नसे मज तव पूजनी गायन प्रिय मज लागे.
गायन रंग तव सभेत होतसे जाणो निमी पातलो येथ गायन प्रिय मज बहुत तरी गायन रंगासी भूविका मुनीचा जाणो निहित चित्ते हर्षोनी अमरनाथ पुंज कसळीशी प्रेमयुक्त वदता झाला ते काळी गायन जाणे एक पंचवदन दुजा सोय गायनी जनार्दन त्याहून श्रेष्ठा योगी महान या समनसे अन्य कोणी तुझ्या गायनाचा सुरम्य रस हाच शेक प्राशनास तरी गायन करोनी अति सुरस धन्य म्हणून घे का ऐकता अमरेंद्राची वचनोक्ती पुंजका स्थळे हर्षोनी चित्ती विना निर्मिली त्वरित गती पूर्वी प्रमाणे ती काळी विनेच्या तारा छेडिता नाना राग आळविता गायन रंग अति अद्भुत सुरस केला ते दवा तेने वायू झाला स्थिर मस्तक डोलवे फणीवर आलाप घेता वरच्यावर मुनी मान तेव्हा हलविता आलापाचे तावसान विप्रा म्हणून वदे वचन आपोआप पुढे सरे असन गायन रंग जानोनी निज मानसी पुंज कसली हस्त लावून या भाळी म्हणे प्रारब्ध कैसे माझे बळी गायन करावे मी मुनी पुढे कृज्ञची मुनी तवा ब्राह्मण आणि करावे तपानुष्ठान याचक वृत्तीने मिळवणी धन उदरनिर्वाह करावा गायन कला ही अति अद्भुत मुनी न जाणे किंचित वरच्यावरी मान हलवित हा म्हणून व्यर्थ का गायन वर्म न कळे याशी ऐशवदोनी निज मानसी तुच्छ मानुने मुनीशी गायन करीत स्वैरपणे मानसतेची जाणून म्हणी सक्रोध झाला क्रोज्ञची कमुनी अरक्त नेत्र करुणी वदत झाला ते काळी गायनाचा तुला अभिमान मानसी निंदिले मजला गुण महापापीन तू दुर्जन झालीस विधी आश्रयाने मीच एक गायन करती ऐसा अभिमान तुझ्या चित्ते निर्मच्छो निसुरा प्रती माते जान निंदिलेशी तुम्हास स्वरूपाचा अभिमान गर्वांकिता खंडमन ऐश सक्रोध मुनी वदोन शाप दे तसे उभयासी या सुस्वरूपासी लागुनी होशिलाता मर्कट वदनी आपुंजिकाये अश्विनी घोरवणी व्हाल तुम्ही उभयाशी ऐशी शापुण देवेंद्राशी वदे वचन देई उभयाशी लोटून आसनावरून काळी क्रोधयुक्त मुनी जाणोनी इंद्र विचार करी म्हणी देता यया ते लोटुनी विधी रुष्ट होईल जरी नाही कावे मुनी वचन महाक्रोधिष्ठासे जाण दोन्ही पक्षी संकट महान पडल्याशी ती काळी ऐशी भीती उद्भवता मनात अधोवदने विलोकित तेव्हा कृची कमुनी होनी तप्ता देवेंद्राशी बोलता तू विधीची भीड धरुण केलाशी माझा अपमान तरी सर्व सुरासहित जाण मर्कट योनी पावाल माझे वचन हेरुण खाली घातली सत्वा मान तुझस हे सर्व सुरगण मुशक योनी पावाल विप्र शापाशी ऐकून केले तेव्हा विधीचे स्मरण तो तेथे प्रगडला न लागता क्षण सभास्थानी ते काळी कमलोद्भवे लक्षिता नयनी आनंदले सर्व सुधा पाणी देवेंद्र तयाशी नमोनी वृत्त सर्व कथेले तेव्हा कृज्ञची कमुनी होनी तप्त मने विधीस तत्काळ शाप पावशील मर्कट योनित देवांच्या साह्यालाशी मुनी शापकाने ऐकता
म्हणे विधीस तत्काळ शाप पावशील मरकट योनित देवांच्या साह्या असहायालाशी मुनी शाप कानी ऐकता भयभीत होनी विधाता झाला सद्भावी नमिता मुनी लागी ते काळी जोडून या तेव्हा पाणी स्तुती करदशे दीनवदनी महाराज तू योग मुनी महिमाद्भुत पै तुझा रंकाचा हित करशील राव पाशाने प्रगट करशील देव ऐसा प्रतापवंत तो भूदेव महिमा काय वर्णु मी तरी शरण पातलो तव पाया कृपा करोनी मुनिवर्या उषा ते देऊनिया मुक्त करी काळी विधीच्या ऐकता विनयवाणी मुनी संतोष लांता करणी वदता झाला उषा पवानी सुरासह विधीते द्वापार युगी तुम्ही सर्व सुरगण अंशाने मरकट व्हाल संपूर्ण रामाश साह्य करुण आवद कराल रावणाचा सुभगा नामे दशकंठ नंदिनी तिसवे क्रीडा करिता चिंतामणी तुम्ही ते वेळी अंश रूपाने मुशक व्हाल सर्व सुर सुभगा स्वयंवर होता जाण तुम्ही मुक्त व्हाल संपूर्ण ऐशा ऐकता मुनी वचन विधी प्रार्थी ते काळी महाराज तो दया घण सद्भाव्या आलो आता शरण या अप्सरेशी उशाप देऊन करी पावन ए वेळा आणि माझ्या मनीचा एक हेत पूर्ण करता तू दयावंत तव मुखीचे गायनामृत प्राशन करवी महाराजा ऐशी प्रेमयुक्त वधो निवाणी रंभा पातल्या मुनी चरणी कृचिक मुनी आनंदोनी उशाप देत द्वयेशी एक मरकटी एक अश्विनी या विख्यात होतील त्रिभुवनी मरकटीचे स्वरूप हे क्षणोक्षणी रंभेसारखे होईल पुंजिका होईल ही दिवा अश्विनी गणेश भक्तांच्या संयोगाने त्रैमूर्तीच्या दर्शनाने मुक्त होईल ही द्वापारी उषा पायकता दोघी जणी सद्भावे लागल्या मुनी चरणी मुनी तेव्हा आनंदोनी गायनी विना निर्मिता विना करोनी ध्वनीचा सप्तस्वरास तारा लाविल्या दश नादांच्या तत्वांचा मनी गोनिसाचा लाविली घोडी गुणांची साही रागा सामवेद पदे जयांची अभेद सप्तस्वर करती नाद शब्द उच्चारते काळी राग गाता तो मूर्तिमंता सन्मुख येऊनी उमा तिष्ठता गायन गायने कोंदले गगन समस्त धावती हरिहर ते काळी पशुपक्षी आहार त्यजुनी उभे राहिले समस्त वनी नक्षत्र अधिपत्याने दिनमणी स्थिर झाले ते काळी सप्तसागर झाले स्थिर मंद मंद वाहे समीर गायनी नाचती हरिहर गायन रंग दाटला गायनाच्या योगे करुण डोलू लागले त्रिभुवन आनंदे धावोनी पंचवदन गळा मिठी घालिता जय जयकाराचा उठला ध्वनी विप्रचरणी लागती सुधा पाणी वदती हस्त जोडोनी धन्य करणे ही मुनिवर्या गायन रंग होता पूर्ण स्वस्थानी जाती संपूर्ण स्वकर्म करावया लागुण मुनी जाती ते काळी तेव्हा शौनिकादिकाशी वदे सुता पुंजक स्थली ही दानवतनया होता मरकटी सर्वाने जन्म पावत शापयोगी करुणी ऐशे सतचरिता ऐकता शौनक प्रार्थोनी पुशेल सुता ती रसिकाशे रसाळ कथा पापतापा सितारिणी ही पुढील अध्याय कथा रसाळ सुता मुनी ते सांगेल सकळ तरी सत्कथा ती निर्मळ
प्राशन करा आनंदे. गणेश कथा ही परम पावन, अनंत पापे करीत दहन. पावे स्वानंद भुवन, सद्भावे श्रवण करिताची. जय जयाजी श्री गजानना, भक्तवत्सला दया घना. स्वानंदवासिया दिनोद्वारणा, जगदात्म्या सर्वे सर्वेशा. करिता प्रेमे नामस्मरण, निवारे तत्काळ भवबंधन. पूर्ण काम कल्पद्रुम सनातन, तारिशी भक्ता लागोनी. धोंडी वरदा श्री मोरेश्वरा, सचिद घना सर्वेश्वरा. श्री चिंतामणी ग्रंथा विघ्नहरा, तुझी दासमुखी हा वदविषी. चिंतामणी विजय ग्रंथ असे गणेश भक्त भागवतांतर्गत. वदवी तसे हा श्री एकदंत, दुंडी हृदयस्थ बैसोनी. कृपाळू देव तू लंबोदर, तव लीला हे अद्भुत थोर. वदविषी तू सर्वेश्वर, जड जीवासी तारावया. ऐसा दयाळो श्री गजानन, वाढविषी भक्त महिमान. स्वहेची वदशी तू स्वगुण, भक्त पालका सर्वेशा. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, श्री गणेश पुराणादि गणेश भागवत. यातील सारांश परिसोत, भक्त प्रथमोध्याय रसाळ. श्री गजाननार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम